आपण पाहता 10च्या बातम्या. एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे सातारा जिल्ह्यातून मांढरदेवीच्या इथे एकाच कुटुंबातील 6 जणांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती हाती येते आहे. राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, काय माहिती आणखी? मिलिंद, बारामती या ठिकाणी राहणारं जे कुटुंब आहे ते मांढरदेवी या साताऱ्यातली जी मांढरदेवी आहे त्या ठिकाणी ते देवदर्शनाला आलं होतं. मात्र त्यांनी देवदर्शनाच्या नंतर या ठिकाणी आल्यानंतर विष केलं आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जो 22 वर्षाचा स्वप्नील चव्हाण नावाचा जो मुलगा आहे त्याचा मात्र या डोंगरावरती मृत्यू झाला. मात्र या बाकीचे जे 4 जण आहेत त्यांच्यावरती सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 90 त्यातला ज्या 2 मुली आहेत त्या स्वप्नीलच्या ज्या 2 बहिणी आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं एकंदरीत दिसत आहे. याच्यामध्ये त्यांचे जे वडील होते या मुलांचे, जो करता माणूस होता ते या घटनेमध्ये नाही. त्यांना ज्या वेळेला कळालं त्यावेळेला ते बारामतीमधून साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत. जो 5वा जो व्यक्ती सांगितला जातोय जो चालक होता त्याने या सगळ्यांना रुग्णालयात असताना त्यालाही या वासामुळं पॉयझनिंग झालेलं आहे. त्यामुळे त्यालाही उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. हे एका खाजगी गाडीतून आले होते. ही खाजगी गाडी जी आहे त्याचा आणि या घटनेची या लोकांशी कोणताही संबंध नाहीये. मात्र यांनी आत्महत्या का करण्याचा प्रयत्न केला, का आत्महत्या केली हे मात्र उघड होऊ शकलेलं नाहीये. काही वेळातच याबाबतचा उलगडा होईल. मात्र राहुल, अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी. एकाच कुटुंबातल्या 6 जणांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.